नमस्कार. तुम्हाला जर स्टाफ नर्स बनायचं असेल, तुमचं जीएनएम आणि बीएससी नर्सिंग झालं असेल, तर तुम्ही स्टाफ नर्सचा फॉर्म भरू शकता. स्टाफ नर्सच्या जागा हे DMERमध्ये, DHSमध्ये, वेगवेगळ्या महानगरपालिका तसंच नगर परिषदमध्ये सुद्धा येत असतात. तसंच काही प्रमाणामध्ये ह्या एम्समध्ये सुद्धा येत असतात आणि काही ठिकाणी रेल्वेमध्ये आणि ESIC म्हणजे जवळपास 7 ते 8 ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ह्या जागा येत असतात. तर याच्यासाठी प्रामुख्यानं तुमचा जो सिलेबस असतो तो ऑनलाईन पद्धतीने राहतो, पेपर इंग्लिशमध्ये राहतो बऱ्यापैकी. तर याच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर काही परीक्षा झाल्या तर त्याच्यामध्ये 80% घटक हा तांत्रिक असतो आणि 20% हा साधारण घटक त्या ठिकाणी प्रश्न असतात. तर महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो 20% घटक राहतो त्याच्यामध्ये इंग्रजी, मॅथ, रिझनिंग आणि जनरल नॉलेज असे विषय त्या ठिकाणी असतात. पण DMER किंवा DHS DMERला जर झाला तर 60 प्रश्न जनरल असतात आणि 40 प्रश्न टेक्निकल असतात. या टेक्निकल घटकामध्ये सोशिओलॉजी, फिजिओलॉजी, नंतर मेंटल हेल्थ नर्सिंग, आरोग्य शुश्रूषा, बालरोग शुश्रूषा, नंतर त्या ठिकाणी आरोग्याचे दिनविशेष, महत्त्वाच्या योजना, आरोग्य विभागाच्या महत्त्वाचे कायदे, तसंच या ठिकाणी नर्सिंगसाठी खास अशा कंडिशन असतात जसं की रोग, त्यांचं लसीकरण, त्यांचं इन्फेक्शन, अशा सगळ्या गोष्टीवर प्रश्न विचारतात. तर खास तुमच्यासाठी आपली नवीन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व विषय मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेतून शिकवले जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला O Academy ॲप डाउनलोड करायचं आहे, कारण की ही जी